नमस्कार. आपलं सर्वांचं आमच्या या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत. सर्व ग्रामस्थांचं आणि सर्व गणेश भक्तांचं खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आमच्या गावी गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि गणपती बाप्पांची मूर्ती स्थापना झाली. आणि या उत्सवानिमित्ताने आम्ही गावामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. बरेचशा वेगवेगळ्या प्रकारचं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि आयोजनही केलेलं आहे. आणि प्रत्यक्षात तुम्ही आता बघत असाल की हे जे तुम्हाला दिसत आहे हे लहान मुलांची संगीत खुर्ची आहे. हे वयोगट 6 ते म्हणजे 6वी ते 4थी पर्यंतचे विद्यार्थी आहेत हे जे तुम्हाला दिसत आहेत ते. आणि या गावाला या खेळाला संपूर्ण ग्रामस्थांचा प्रतिसाद एवढा छान आहे की खूपच छान आहे. आता ह्या लहान मुलांचं झाल्यानंतर ह्या माझ्या गावातल्या चिमुकल्या लेकींचं म्हणा भगिनींचं म्हणा हा संगीत खुर्चींचा हा प्रोग्राम ठेवला, जेणेकरून वय मर्यादा ज्या वयांचे असायला पाहिजेत. आता लहान मुलं झालेले आहेत, आता ह्या मुली आहेत, ह्याही मुलींचा ह्याही प्रत्येक वयामधील मुलांना मुलींना हा खेळ खेळण्याची संधी आम्ही अवगत करून दिलेला आहे. प्रत्येक दिवशी हा वेगवेगळ्या खेळांचं आयोजन केलेलं आहे. आणि ह्या खेळाचं नियोजन असं की आता खेळ चालू झालेला आहे. खेळ झाल्यानंतर चालू झालं की खुर्ची काढून घ्यायची. आता प्रथम लहान मुलांचं झालेलं आहे, त्याच्यानंतर मुलींचं झालेलं आहे खेळ. आता याच्यानंतर जे 18 ते वय पुढं काहीही असू ते किती असो, 16 वयापासनं की 60, 70, 75 वर्षाचे कितीही वयांचे असू द्या, पुरुष वर्गांचा खेळ चालू झालेला आहे. आता तुम्हाला दिसून येत आहे याच्यामध्ये मर्यादा अनलिमिटेड आहे. आणि या खेळाला आणि संगीत खुर्ची आहे हे तुम्हाला दिसून कानाला ऐकूच येत असेल की याच्या पाठीमागे संगीत हे वाजत आहे. आणि खूप छान आणि खूप छान. कोणीही या खेळाला अजिबात लाजलेलं नाही. आणि एवढा आनंदामध्ये उत्साहामध्ये हा कार्यक्रम साजरा होत आहे, जेणेकरून जे काही माझे रसिक श्रोते बघत आहेत हे कार्यक्रम, माझी अशी विनंती आहे सर्वांना की आपल्या गावी प्रत्येकाने या निमित्ताने हा कोणतीही स्पर्धा असो की हा खेळ आयोजित करा. कारण ह्या खेळानिमित्ताने संपूर्ण गाव एकत्र येतं. आणि हा खेळ आम्ही आयोजित करण्याचा जो काही कार्यक्रम आहे ठेवण्याचं वेळ आहे संध्याकाळी जेणेकरून 7 ते पुन्हा नंतर 9 वाजेपर्यंतचा टायमिंग आहे. प्रथमतः लहान मुलांचं याच्यासाठी आहे की जेणेकरून लेकरांना भूक वगैरे लागते. आज शक्यतो तरी भूक लागतच नाही, कारण आज आरती होते, आरतीच्या नंतर प्रसाद आम्ही पोहे ठेवतो, खिचडी ठेवतो. या निमित्ताने लेकर हे जे काही आहे नाश्ता झाल्यानंतर हा खेळाचं नियोजन आहे. जवळपास पंचक्रोशीमध्ये असा खेळ कुठेही खेळला जात नाही. माझं जो काही गाव आहे राहणार नांदगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर आणि पोस्ट गांजूर, राहणार नांदगाव या गावामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझ्या गावचे परमप्रिय मित्र राजराजेश्वर नांदगावचे लाडके सरपंच योगेश व्यंकटरावजी पाटील हे आहेत. यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. आणि सर्वात अजून महत्त्वाचा मुद्दा तरुण वर्ग एकत्रित येणे. तरुण वर्ग एकत्रित जर आला की असा कोणताच कार्यक्रम नाही की तो व्यवस्थित पार पडला जात नाही असं नाही. तरुण वर्ग एवढा छान एकत्रित आणलेला आहे. तसं नेतृत्व असणं, तसं सर्वांना सांभाळून घेणं खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण प्रत्येकाचा विषय वेगळा असतो, प्रत्येकाला सांभाळून घेणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ह्या अनमोल रत्नांमध्ये म्हणजे ह्या अनमोल व्यक्तीमध्ये हे सामर्थ्य आहे.
कारण तुम्ही ऐकून असाल की गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये विषय कसा रंगत असतो, राजकारण कसं खेळत असतं, ते राजकारण ते त्याच्या ठिकाणी राहिलं. परंतु ह्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये त्रुटी कोणत्याही नाहीत असं मलाच वाटतं आणि गावालाही वाटतं, म्हणून हे कार्यक्रम होत आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळं सर्व माझ्या रसिक श्रोत्यांना एक विनंती आहे की कोणी पुढाकार घ्यावा लागतो, चार चौघं एकत्र व्हावं लागते. चार चौघे एकत्र झाल्याशिवाय काहीही होत नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तरुण वर्ग थोडासा एकत्र या, कार्यक्रम करा भावांनो. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करणं, आठवणीने सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान.